नमस्कार, मी सी ए रोहन सरला रमाकांत पिंगळे. माझ्या सी ए रोहन पिंगळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुप्रभात. सुरुवात करूया आपल्या मेडिटेशन व्हिडिओ आणि चिंतन डे 176ला. हाताच्या मुद्रा अशा, डोळे बंद करायचे आहेत, सरळ ताठ बसायचं आहे, पाठीचा कणा एकदम सरळ, चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि सर्वात प्रथम आपल्या आईवडिलांना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला जन्म दिल्यापासून आज तागायत आमच्यासाठी तुम्ही जे काही केलं, जे काही करत आहात आणि पुढेही जे काही करणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपल्या गुरूंना गुरुबंधूंना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला आजपर्यंत तुम्ही जे काही शिकवलं, जे काही शिकवत आहात आणि पुढेही जे काही शिकवणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. धरणी माता, आकाश, अग्नी, वारा, पाणी आणि निसर्गातील प्रत्येक गोष्टीला मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आम्हाला मिळत असलेल्या 2 वेळेच्या पोटभर अन्नासाठी आणि त्या प्रक्रियेमध्ये असलेल्या सर्वांना मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. माझ्यामध्ये सतत सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार येत आहेत. मी ते आकर्षित करीत आहे. मी आनंदी आहे, सुखी आहे, निरोगी आहे, यशस्वी आहे. मी सर्वांचा सन्मान करतो. मी ब्रह्म आहे. मी त्या चैतन्यमय ऊर्जेचा अंश आहे. मला सर्व शक्य आहे. मी सर्वांना सकारात्मक विचार, सकारात्मक ऊर्जा देऊ शकत आहे, कारण यामध्ये मला पूर्ण युनिवर्स अविरत मदत करत आहे आणि त्यासाठी या पूर्ण युनिवर्सचे मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि आता आपण ओंकार ध्यानाला सुरुवात करूया. आणि आता आपण थोडा वेळ भ्रामरी प्राणायाम करूया. दोन्ही अंगठ्यांनी कान बंद करायचं आहे आणि ओंकार ध्यान करायचं आहे.
आणि आता आपण 1 ते 1.5 मिनिटाचं मौन ध्यान करायचं आहे. चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि जे काही विचार येत असेल त्यांना येऊ द्या. त्यांना अडवण्याचा प्रयत्न करू नका. सुरुवात करूया 1 ते 1.5 मिनिटाचं मौन ध्यान. थँक्यू सो मच. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सावकाश डोळे उघडायचे आणि आता आपण समर्थांची आरती गाऊया. जय जय सद्गुरु स्वामी समर्था, आरती करू गुरुवर्या रे. अगाध महिमा तव चरणांचा, वर्णाया मती देया रे. अक्कल कोटी वास करुनिया, दाविली अघटित चरिया रे. लीला पाशे बद्ध करुनिया, तोडिले भव भया रे. यवने पुशिले स्वामी कहाँ है, अक्कल कोटी पहारे. समाधि सुख ते भोगुनी बोले, धन्य स्वामी वर्या रे. जानसी मनीचे सर्व समर्था, विनवू किती भवहरा रे. इतुके देई दीन दयाळा, नच तव पद अंतरा रे. जय जय सद्गुरु स्वामी समर्था, आरती करू गुरुवर्या रे. अगाध महिमा तव चरणांचा, वर्णाया मती देया रे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल, सबका मंगल होवे रे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल, सबका मंगल होवे रे. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. धरणी मातेला नमस्कार करायचा आहे. थँक्यू सो मच फॉर गिविंग मी सच अ काइंड ऑफ वंडरफुल लाईफ टू लाईफ. खूप खूप आभारी आहे. असे सुंदर आयुष्य जगण्याबद्दल मनापासून आभारी आहे. ट्रुली ब्लेस्ड, ट्रुली ग्रेटफुल फ्रॉम माय बॉटम ऑफ द हार्ट. हृदयापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
आजचा आपला चिंतनाचा विषय आहे झोप. येस, आपण किती झोपतो, कसं झोपतो हे आपल्याला पाहायचं आहे, यावर आपल्याला चिंतन करायचं आहे. आता झोप म्हटलं तर ही सर्वांनाच प्रिय आणि असायलाच हवी, कारण काय आपण झोपलो नाही तर आपण पूर्ण दिवस काम करू शकणार नाही आणि आपलं आयुष्य खूप त्रासदायक होऊ शकतं. त्यामुळे प्रत्येकाला झोप ही अति आवश्यक आहे. पण ती झोप घेताना आपल्याला पाहायचं आहे, आपल्याला याच्यावर चिंतन करायचं आहे की आपण विनाकारण जरा जास्तच झोपतो आहे का. आपला जो वेळ आहे तो दिवसातला वेळ आपण किती देतो आहे झोपेला हे आपल्याला पाहायचं आहे. कारण का बऱ्याच जणांचं काय होतं, झोप व्यवस्थित होत असूनही ते आळशीपणा करतात आणि नुसते लोळत बसतात आणि त्यामुळे काय होतं तर दिवसभरातला वेळ तर वाया जातोच, तो मिळत नाही आणि मग आपण त्याला कारणं देत राहतो की येस मला वेळ नाही. पण आपण हे पाहत नाही की आपला वेळ हा अनावश्यक लोळण्यामध्ये जातो आहे. त्यामुळे झोप याच्यावर आपल्याला चिंतन या प्रकारे करायचं आहे की आपली जर झोप व्यवस्थित होत असेल रात्रीची तर आपल्याला ती प्रमाणात आपल्या वयाला साजेशी असं आपल्याला झोपायचं आहे. तर यात पाहताना आपल्याला हे बघायचं आहे की झोपेची क्वालिटी व्यवस्थित हवी, तिची गुणवत्ता व्यवस्थित हवी, क्वांटिटी नको. म्हणजेच काय तर तुम्ही 4 तास 5 तास 6 तास जे झोपणार आहात ते तुमचं विदाऊट डिस्टर्ब तुम्हाला झोप मिळते आहे का हे पाहायचं आहे. आणि जर तशी झोप मिळत असेल तर ती अतिउत्तम आणि ती तेवढ्या काळासाठी म्हणजे 4-5 तासही तुम्ही फक्त झोपलात तरीही तुम्हाला पूर्ण दिवस उत्साही आणि ऊर्जात्मक ठेवू शकते. पण तेच जर तुम्ही रात्री झोपताना 2 ते 3 वेळा उठत असाल, तुमची झोप मोड होत असेल कुठल्याही कारणाने, तर त्या झोपेची क्वालिटी ही अत्यंत वाईट म्हणावण्यापेक्षा ती आपल्याला पूर्ण झोप देत नाही. मग आपण लोळत बसतो, मग आपली झोप डोकं जड झालेलं असतं, मग सकाळी आपल्याला उठताना उत्साही वाटत नाही, ऊर्जात्मक वाटत नाही. पण जर असं होत असेल तर त्याच्यावर तुम्हाला काम करायला हवं. एक म्हणजे तब्येतीच्या नुसारही तुम्हाला पाहायला हवं किंवा काय होतं आहे हे तुम्हाला ॲनालाइज करावं लागेल की काय आपल्याला इश्यू आहे एक्झॅक्टली. आपल्याला विदाऊट डिस्टर्बन्स झोप का येत नाही आहे, त्यामुळे त्याच्यावर चिंतन करा, ते पहा. आणि जे काही मिसकन्सेप्शन्स आपल्याकडे झोपेचे आहेत की येस 8 तास झोप हवायला हवी, 9 तास झोप असायला हवी, 7 तास झोप असायला हवी. लहान मुलांचं वयामानाप्रमाणे ठीक आहे, पण त्यातही हळूहळू तुमचं मी म्हणतो ना क्वालिटी स्लीप हवी. जे योगी असतात, संत असतात ते 3 ते 4 तासच झोपतात, पण ते उत्साही दिवसभर असतात आणि त्यांचं कामही पहा. त्यामुळे हे मिसकन्सेप्शन्स आहेत की मला एवढी झोपच हवी, मला ते येस तुम्ही तुमची स्वतःचं ॲनालाइज तर करा, तुमचं बॉडी क्लॉक काय आहे त्याप्रमाणे तुम्ही त्याच्यावरती अभ्यास करा, त्याच्यावरती चिंतन करा आणि मग पहा की तुमचा दिवसातले जे 24 तास आहेत त्याच्यातले तेवढेच तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढीच झोप तुम्ही घ्यायला हवी आणि ते तुमचे वेळ वाया जायला नको. कारण का तोच वेळ तुम्ही दुसरीकडे व्यवस्थित यूज करू शका. त्यामुळे ते पहा की तुम्ही झोपणार आहात तर तुम्हाला 4 तासही झोप ही आहे ना गोळीसारखी असते, टॅबलेट तुम्ही कधी तसं आहे. आपण दिवसभर काम केल्यानंतर शारीरिक मानसिक थकवा आलेला असतो आणि तो जर तुम्ही व्यवस्थित जर विदाऊट डिस्टर्बन्स झोपत असाल 4 ते 5 तर तरीही इनफ होतं. आणि म्हणून तुमच्या दिनचर्येमध्ये तुमच्या पूर्ण दिवसभरामध्ये योगा, मेडिटेशन हे अंतर्भूत करा. कारण का जेव्हा तुम्ही अर्धा-पाऊण तास योगा कराल, 15-20 मिनटं मेडिटेशन कराल तर त्याच्यानेही तुमचं माइंड शांत होतं, मेंदू शांत होतो, मन शांत होतं. म्हणजेच काय तर मानसिक थकवा जो असतो तो त्या प्रकारेही निघून जातो. म्हणजेच जर तुम्ही 5 तास झोपलात आणि 1 तास जर
योगा आणि मेडिटेशन केलं तर तुमची 6 तासाची झोप, कारण का तुमचा मेंदू रिलॅक्स. झोप कशासाठी हवी असते? एक नक्की शारीरिक थकव्यासाठी तर आहेच, आणि मानसिक थकवा जो आला असतो ते घालवण्यासाठी आपल्याला झोप अत्यावश्यक आहे. पण मग तेच योगा आणि मेडिटेशनमुळेही आपल्याला मिळतं. त्यामुळे तुमच्या दिनचर्येमध्ये हे पहिलं अंतर्भूत करण्याचाही प्रयत्न करा, आणि मग पहा कसं तुम्हाला झोप व्यवस्थित योग्य योग्य वेळ म्हणूनच करता येईल, वापरता येईल त्या झोपेचा, हे पाहायला. तर नक्की याच्यावर चिंतन करा. पुन्हा भेटू उद्या एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.